विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी बातमी। नीट पेपर लीक प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन राजस्थान नंतर आता महाराष्ट्रातून सुद्धा पेपर लीक झाल्याची माहिती समोर येते। तपास यंत्रणा महाराष्ट्रात तपास करणार असल्याची माहिती आहे। महाराष्ट्रातून पेपर लीकची प्रत पुरवण्यात आल्याचा यंत्रणेला संशय आहे। एकंदरीतच नीट पेपर जो आहे तो रद्द झाला आणि त्यानंतर सगळीकडून एकच निराशा विद्यार्थ्यांमधून समोर येते आणि या रद्द होण्याचं कारण म्हणजेच पेपर लीक झाला। याच लीक प्रकरणी आता महाराष्ट्रात सुद्धा तपास होणार आहे। रामराजे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले आहेत। रामराजे, सविस्तर अपडेट द्याल, कशा पद्धतीने हा सगळा तपास पुढे सुरू आहे? बिलकुल, हा तपास सुरू आहे। खरं तर राजस्थानमधून हे पेपर लीक झाल्याची माहिती मिळालेली आहे, परंतु राजस्थान फक्त एक राज्य नाहीये, तर महाराष्ट्र हे सुद्धा राज्य आहे आणि महाराष्ट्रामधून काही शहरामधून हे पेपर लीक झाल्याची माहिती मिळते। शहरं कोणती आहेत ते तपास करण्याचं काम चाललेलं आहे, परंतु हे व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून हे पेपर लीक करण्यात आले होते आणि प्रायव्हेट माफिया जे आहेत या नावाचा एक व्हॉट्सअप ग्रुप करण्यात आला होता आणि त्या माध्यमातून संपूर्ण पेपर लीक झाले होते। याचे धागेदोरे आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा असल्याची माहिती मिळते। त्यामुळे तपास यंत्रणा जी आहे ती या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत आणि हे प्रकरण जे आहे ते सीबीआय कडे सोपवण्यात आलेलं आहे। सीबीआय इथून पुढे तपास जो आहे तो करणार आहे। परंतु यामध्ये आणखी एक माहिती जी मिळते, आता ताजी माहिती जी मिळाली आहे, मनीष यादव हा जो व्यक्ती आहे हा या संपूर्ण पेपर फुटीमागचा मुख्य सूत्रधार असल्याची माहिती मिळते आणि राकेश मांडवरिया हा प्रश्नपत्रिका वितरित करणार असल्याची सुद्धा माहिती मिळते। तपासाअंती या दोघांचं नाव कळालेलं आहे आणि मनीष यादवला जयपूर ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्यामुळे राजस्थान कनेक्शन जे आहे ते स्पष्टपणे हे दिसून येत आहे आणि त्याच्याकडून जी माहिती मिळालेली आहे त्यानुसारच महाराष्ट्र कनेक्शन सुद्धा एस्टॅब्लिश होण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार आता इथून पुढे तपास यंत्रणा जे आहे ते महाराष्ट्राचा सुद्धा तपास करतील राजस्थानच्या नंतर। रामराजे, गंभीर असं हे प्रकरण आहे, कारण की विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचाच हा प्रकार म्हणावा लागेल, म्हणून सखोल तपास गरजेचा आहे। 2 जणांची नावं समोर आलेली आणि त्यात एकाला अटकही झाली आहे। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।